गुड मॉर्निंग. कसे आहात? आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी 5 वाजे झाली. मी 5 वाजे उठले. त्यानंतर मी स्वतःचं काही थोडं काम केली आणि त्यानंतर मी 5:30ला मी अभ्यासाला बसली. पाणी पीत कालच्यासारखंच मी अभ्यास म्हणजे त्यामध्ये 2018चं ग्रुप सीचं पेपर होतं. त्यामध्ये मी राज्यशास्त्र या विषयाचे काही प्रश्न आहेत ते मी ॲनालिसिस केलेली आहे. आणि मग मी आपल्याला ते भारतीय म्हणजे घटना निर्मिती जो टॉपिक माझा सुरू होता तो मी पूर्ण कंप्लीट केली. आणि त्यानंतर मग जे प्रश्नपत्रिका आहे 2018ची त्यामध्ये मी संपूर्ण असं व्यवस्थित म्हणजे विश्लेषण केलेली आहे. आणि नंतर आता मला घरातले कामं करायचे आहे आणि आज अमावस्या पण आहे, त्यामुळे काही पदार्थ वगैरे तयार करावे लागतात आणि थोडं कामं जास्त आहे, त्यामुळे मी आज एवढाच व्हिडिओ करते. ते मी जे विश्लेषण केलेली आहे मी प्रश्नाचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, तुम्ही बघू शकता. घटनेची निर्मिती हा चॅप्टर मी संपवली आहे आणि त्यानंतर मग मी एक प्रश्नपत्रिकेचे थोडं विश्लेषण केले. तर त्यामध्ये मी कशा पद्धतीने विश्लेषण केलं ते तुम्हाला मी यामध्ये सांगते, कारण कसं माझ्यासोबत तुमचं पण रिव्हिजन होईल, कारण एक एक प्रश्न पण किती महत्त्वाचा असतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, हे प्रश्नपत्रिका आहे आपलं केव्हाचे 2018च्या ग्रुप सीचं हे पेपर आहे 2018चं. तर त्यामध्ये मी आपलं राज्यशास्त्र हा विषय सुरू आहे, तर त्यामध्ये मी प्रश्नाचं थोडं विश्लेषण केली. तर त्यामध्ये बघा प्रश्न आहे की कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही. तर यामध्ये योग्य उत्तर आहे की वंशधारा पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही. तर मग उरलेले जे 3 पर्याय आहे म्हणजे गोदावरी पाणीवाटप, कृष्णा पाणीवाटप तंटा आणि महादई पाणीवाटप तंटात यामध्ये कर्नाटकचा समावेश आहे. तर यामध्ये अजून दुसरा प्रश्न अशा पद्धतीनं होऊ शकते की कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. तर बघा, तर आता मी विश्लेषण करून लिहिलं आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या याच्यामध्ये समावेश आहे. तर वंशधारा पाणीवाटप तंट्यामध्ये ह्या प्रश्नानुसार महाराष्ट्राचा समावेश नाही आहे. मी काही नोट्स काढून ठेवले आहेत. बघा, कृष्णा पाणीवाटप तंटा आहे, ज्याला कृष्णा पाणी वाटप किंवा जलविवाद न्यायाधिकरण असे पण म्हणतात आणि त्याची स्थापना 1969ला झाली होती. गोदावरी पाणीवाटप तंटा न्यायाधिकरणाची स्थापनासुद्धा 1969लाच झाली होती. आणि कृष्णा पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि विभाजनपूर्व आंध्र प्रदेशचा समावेश आहे. गोदावरी पाणी वाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, विभाजनपूर्व आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिसाचा समावेश आहे. महादई पाणी वाटप तंट्यामध्ये सुद्धा गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. आणि हे जे महादई पाणी वाटप न्यायाधिकरण तंटा न्यायाधिकरणची स्थापना आहे ते 2010ला झाली होती. आणि 2016पर्यंत 8 आंतरराष्ट्रीय हे जलविवाद न्यायाधिकरण स्थापन झालेले आहेत. तर असं हा जो प्रश्न आहे हा आंतरराष्ट्रीय संबंध या टॉपिकवरून आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार करता येतात. अजून प्रश्न असा पण तयार होऊ शकतो की कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये गोव्याचा समावेश आहे. तर गोव्याचा समावेश फक्त महादई पाणी वाटप तंट्यामध्येच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं आहे. ते कलम 32ला बाबासाहेबांनी काय आपल्या भारतीय संविधानाचा आत्मा म्हटला आहे. मूलभूत हक्कावरील हा प्रश्न आहे. प्रत्येक एक्झामला मूलभूत हक्कावरील कलमे यावरील प्रश्न येतच असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे की तो प्रश्न असा आहे की केंद्र राज्य संबंधावरील आहे आणि त्यामध्ये विषय आणि सूची. आपण मागे पण बघितलं 2021 आणि 2023चा आपण प्रश्न काल विश्लेषण केलं, पेपर विश्लेषण केलं, तर त्यामध्ये सुद्धा विषय आणि सूचीवरील प्रश्न होता. या पेपरला सुद्धा बघा प्रश्न आलेला आहे. तर बघा, जंगले हा समवर्ती सूचीतील विषय आहे. पोस्ट ऑफिस बचत बँक हा केंद्र सूचीचा विषय आहे. सार्वजनिक आरोग्य राज्य सूचीचा विषय आहे. तर यामध्ये विचारलेला आहे की इथे जे विषय दिलेले आहेत त्यामधील अयोग्य जोडी विचारले आहेत. हे स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची हे चुकीचं आहे, कारण स्टॉक एक्सचेंज हा
केंद्र सूचीतील असेल. मी वाचलेला नाही हा चॅप्टर, त्यामुळे व्यवस्थित माहीत नाही, पण तुम्हाला जर याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे तो राजकीय चालू घडामोडीवर आलेला आहे. प्रश्न असा होता की विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव नुकतीच नेमणूक करण्यात आली. तर हा राजकीय जरी प्रश्न असला तर हा करंटला धरून आहे, म्हणून ज्या महत्त्वपूर्ण नेमणुका वगैरे होतात आपल्या म्हणजे आपल्या राजकारणासंबंधित. जसं आता भारताचे परराष्ट्र सचिव हा महत्त्वाच्या राज्यशास्त्रातील टॉपिक आहे, त्यामुळे यांची नेमणूक करण्यात आली. त्या संदर्भामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत त्यांच्या संदर्भात, आणि त्यामध्ये चुकीचा मुद्दा आपल्याला कोणता आहे ते निवडायला सांगितलं होतं. त्यानंतरचा प्रश्न होता की भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर बी एन राव. बघा, इथं घटनेची निर्मिती या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे हा. आणि घटनेची निर्मिती या टॉपिकवर सुद्धा एक प्रश्न प्रत्येक एक्झामला येतोच, त्यामुळे तो टॉपिकसुद्धा व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यावर आहे. प्रश्न असा होता की घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? तर 42वी घटनादुरुस्ती जी 1976ला झाली, त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. आणि मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहेत? भाग 4 कलम 51 मध्ये आहे. याला इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने भाग 4 कलम 51 असा पण पर्याय असू शकतो. यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे, आणि हे मूलभूत कर्तव्य सोव्हिएत रशियाकडून आपण घेतलेले आहे. आणि हे सुवर्णसिंग समिती होती, त्याने 8 मूलभूत कर्तव्याच्या शिफारस केली होती. म्हणजे त्यांनी केलेल्या म्हणजे मूलभूत कर्तव्याची जे शिफारस केली त्यामधील 8 मूलभूत कर्तव्ये त्यांनी सुचवल्यानुसार म्हणजे तिथं समावेश करण्यात आले आहे. त्यानंतर आहे की 11वे कर्तव्य जे 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आले. तर ते 11वे कर्तव्य कोणते आहे? तर पित्याने म्हणजे वडिलांनी अपत्यास आणि पालकाने पाल्यास वय वर्ष 6 ते 14पर्यंत शिक्षणाची संधी द्यावी, असा हा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार सहमत केला आहे? तर ते 52वी घटनादुरुस्ती. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार समावेश केला आहे, असा हा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, तर तो प्रश्न असा आहे, MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. आणि त्यानंतरचा तिसरा पर्याय दिला होता, महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो, त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे. तर यामध्ये हे जे 2 वाक्य आहेत ते MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. पहिले असल्यामुळे महत्त्वाचे आहे, कारण पहिल्या व्यक्ती वगैरे याच्यावर प्रश्न येतच असतो. यामध्ये दुसरा पण म्हणजे प्रश्न तयार होतो की भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? ते MC सेटलवाड. आपण ते 2 प्रश्नपत्रिका बघितले होतं 2021 आणि 2023चं. तर त्यामध्ये महाधिवक्ता म्हणजे राज्याचे महाधिवक्ता प्रश्न आला होता. या ठिकाणी महान्यायवादीवर प्रश्न आलेला आहे. आणि त्यांना कसं भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. तिसरे वाक्य चुकीचं कुठं आहे? तर महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो. कामकाजात सहभागी होतो, त्याला तेथे बोलण्याचा अधिकार आहे, पण मत देण्याचा अधिकार नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून क पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजे आपला MPSC. तर अनुच्छेद म्हणजेच कलम असतो 315 नुसार, म्हणजे 315 या कलमामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर 315 या कलमान्वये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते. तर
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद म्हणजे कोणत्या कलमानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर कलम 75 नुसार मंत्री परिषद हे लोकसभेला उत्तरदायी असते. आणि त्यानंतरचा प्रश्न नाही, एवढेच प्रश्न आहेत. तर किती प्रश्न आले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 10 प्रश्न येत होते, पण आता 2023 पासून म्हणजे राज्यशास्त्र त्यांनी असं डिटेल अभ्यासक्रम दिला नाही, फक्त राज्यशास्त्र असं सिलेबस दिला आहे आणि त्यावरती आता 15 प्रश्न विचारत असतात. त्यामुळे राज्यशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे, चांगलं मार्क मिळवून देणारा विषय आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे. आयोगावर हा प्रश्न आहे. आता मला जर दुसरे कामं पण करायचे आहे, त्यानंतर मग मी दुसरं मी जो अभ्यास करीन ते मी सांगणार आहे. ओके.